जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांची युती अबाधित आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यात दोस्ती का गठबंधन जाहीर करण्यात आले। याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरात भेट दिली। यावेळी टीम ओमी कलानीचे सर्वेसर्वा ओमी कलानी आणि त्यांच्या सदस्यांना पेढा भरवत आनंद व्यक्त करण्यात आला। आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीम ओमी कलानीचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा असल्याचं यावेळी ओमी कलानी यांनी स्पष्ट केलंय। तसेच आगामी निवडणुका शिवसेना समवेत एकत्रित लढण्याची इच्छा ही यावेळी ओमी कलानी यांनी व्यक्त केली आहे। उल्हासनगरात विरोधी पक्ष उरणार नाही असं समीकरण होत असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। या बाबतीमध्ये स्थानिक पातळीवरती राजेंद्र चौधरी, आशान बुल्लर महाराज यांनी एकत्र बाईट दिलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे। निश्चितपणे आज खासदारांनी उल्हासनगरला भेट दिली, त्यावेळेला सर्वच त्यांना भेटायला आले होते। सर्वच आनंदित आहेत आणि निश्चितपणे ही महायुती झालेली आहे। या बाबतीमध्ये कोणता पक्ष कमी करायचा आणि आपला पक्ष वाढवायचा असं काही शिवसेनेच्या आणि खासदारांचा विचार नाही। त्यामुळे शहराचा विकास व्हावा आणि अधिक प्रमाणामध्ये व्हावा ही जी सर्व शहरवासियांची मागणी आहे, त्याकरता सर्व एकत्र आलेले आहेत आणि निश्चितपणे त्याप्रमाणे यश हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मिळेल। या बाबतीमध्ये बीजेपी बरोबर ती नैसर्गिक युती आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य वेळी योग्य ती बोलणी होतील, त्यावेळेला ते अधिक स्पष्ट होईल। परंतु आताच अगोदरच सांगितल्याप्रमाणे महायुतीमध्ये आम्ही सर्व लढायला तयार आहोत। तसं काय ठरलेलं नाहीये। महापौर अगोदर इलेक्शन एकत्र लढवण्याच्या दृष्टीने सर्व एकत्र आलेले आहेत। निवडणूक झाल्यानंतर इतर पदांचा विचार निश्चितपणे होईल। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।